श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धनवान बनण्यासाठी असे गुपित गुड आज येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत, ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकतात. ज्योतिष आणि इतर माध्यमांमार्फत त्याचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे ते सांगण्यात येत आहे, ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल. 1. वास्तू नियम पाळा. घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये. व्यसनांपासून दूर राहावे. बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरात देवी लक्ष्मीच्या दोन्ही हातातून धनवर्षा होते असलेले चित्र लावावे. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांब्या, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कवड्या, तांब्या किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी सिक्के असू द्यावे. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधी धूप अगरबत्ती लावावी. पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो. जो दिवा लावतो त्याच्या पाठीमागे लक्ष्मी येते. 2. ईश्वर, प्रकृती आणि आकाशाकडून मागावे. ईश्वर, प्रकृती किंवा आकाशाकडून आपल्याला देण्यासाठी खूप काही आहे, परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी. त्याची रचना करताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधीच एक ध्येय ठेवून एक इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी होते आणि वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो. रात्री पैसे मोजून झोपावे. 10, 50, 100च्या नोटांची गड्डी तयार करावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. 4. स्वयंपाकघर पूर्वेस, त्यातही शक्यतो आग्नेयस असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते, तेव्हा उजड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. 5. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे. त्यामुळे द्वार वैद्य दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी सावली प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत माहिती दिली आहे. 6. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. 7. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्ती सारातला 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 8. नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्राणक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 9. नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा. 10. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती सारातील 5वा अध्याय घराला दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 11. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम, अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. 12. आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे. दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये. 13. विश्वास ठेवा की आपण धनश्रीमंत आहात. आपल्याला खरोखर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणे विचार करावा लागेल. आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. 14. भगवंताला नेहमी धन्यवाद म्हणायला शिका. प्रत्येक जण परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो, याचना करत असतो, परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात. आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर, प्रकृती आणि निगडित व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं. धन्यवादाची ताकद ओळखा. प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा, कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे. 15. श्री वेद व्यास सुद्धा म्हणतात, ज्याचे मन किंवा विचार मोठे त्यांचे भाग्यही मोठे, असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षदर्शनी सिद्धांत आहे.
16 दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये. 17 रोज संध्याकाळी सकाळी आपण आपल्या आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. 18 बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा, कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात. 19 शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबड-धोबड लाकडाची सिरॅमिक्स घरात ठेवू नये. 20 घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास 5 सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकटी कमी होतात. 21 नंदादीप सतत प्रज्वलित ठेवल्याने अशुभ ऊर्जा नाहीशी होते, घरात राहत नाही. 22 काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत. 23 वर्षातून एकदा उदक शांती करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.